आपण पाहतोय अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे आणि या ठिकाणी उपमुख्यमंत्री अर्थातच अर्थमंत्री अजित पवार हे पोहोचल्याची ही दृश्य आहेत लोकशाही मराठीच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकताय। आज दुपारी अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्पीय अधिवेशनातील दुसऱ्या दिवसाचा आज यावेळेस अर्थसंकल्प सादर करतील। यावेळेस कोणत्या नेमक्या मोठ्या घोषणा होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ही थेट दृश्य आहेत। अजित पवार सध्या विधिमंडळ परिसरात दाखल झाले आहेत। अगदी थोड्याच वेळात पुन्हा एकदा आता विधानसभेचं कामकाज सुरू होईल। यावेळेस आपण पाहतोय अजित पवार यांच्या हातात आता अर्थसंकल्पीय खरं तर अर्थसंकल्पाची जी बॅग आहे यामध्येच संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या महत्त्वाच्या घोषणा म्हणाव्या लागतील। या संपूर्ण आता यावेळेस अजित पवार नेमकी कोणती घोषणा करणार आहेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे आणि आपण ही दृश्य पाहतोय। अजित पवार या ठिकाणी पोहोचले आहेत। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे। आज अनेक मोठ्या घोषणा होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे आता नेमक्या महाराष्ट्राच्या दृष्टीने कोणत्या घोषणा होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहतोय अजित पवार सध्या त्या ठिकाणी पोहोचले असून आता ते अगदी थोड्याच वेळात अधिवेशनाला देखील सुरुवात होईल। नेमक्या कोणत्या मोठ्या घोषणा होत आहेत याकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास आपण पाहतो अजित पवार विधिमंडळ परिसरात दाखल झाले आहेत। त्या ठिकाणी आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अजित पवार यांच्याकडून अभिवादन देखील केलं जात असल्याची ही दृश्य आपण पाहतोय। अर्थमंत्री अजित पवार आज अर्थसंकल्प सादर करतील। यावेळेस नेमक्या कोणत्या मोठ्या घोषणा होत आहेत याकडे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। तर अगदी थोड्याच वेळात कामकाजाला पुन्हा एकदा सुरुवात होईल। पुरवणी मागण्यांवरती चर्चा आणि त्यानंतर मतदान होईल आणि यानंतर शासकीय कामकाज पुन्हा सुरू होईल। तर आपण पाहतो अजित पवार 2024-25 अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत। खरं तर 2024 हे वर्ष निवडणुकांचं वर्ष असलं आहे आणि निवडणुकांचं वर्ष असल्याने आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पातून नेमक्या कोणत्या घोषणा होत आहेत ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे। अजित पवार यावेळेस अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील। अर्थसंकल्पाच्या पेटाऱ्यातून नेमक्या कोणत्या घोषणा होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे। तर आपण पाहतोय त्या ठिकाणी दीपक केसरकर देखील उपस्थित आहेत। दुपारी 2 वाजता अंतरिम अर्थसंकल्प हा सादर केला जाणार आहे। तर अंतरिम अर्थसंकल्पात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नेमक्या कोणत्या घोषणा होत आहेत याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे। उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे ब्रीफकेस घेऊन पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याच ब्रीफकेसमध्ये अंतरिम अर्थसंकल्प आहे राज्याचा आणि यातून आता नेमक्या काय काय घोषणा केल्या जातात राज्यातील 4 महिन्यांचा जो खर्च आहे त्याचा तपशील आता मांडला जाणार आहे। त्यामुळे आता यामध्ये नेमकं काय आहे याविषयीची उत्सुकता राज्यातील जनतेला लागलेली आहे आणि तेच ब्रीफकेस घेऊन अजित पवार हे विधिमंडळाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतात। अगदी थोड्याच वेळामध्ये हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। फक्त 4 महिन्यांसाठी हा अंतरिम अर्थसंकल्प असेल पण येत्या काही दिवसांमध्ये लोकसभेची निवडणूक लागणार आहे। त्यामुळे राज्यातील महायुती सरकार आपल्याकडे राज्यातील जनतेला आकर्षित करण्यासाठी काही मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आता नेमका सरकार कशा पद्धतीने अर्थसंकल्प सादर करणार या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय आहे याविषयीची उत्सुकता राज्यातील जनतेला लागलेली आहे आणि तोच अर्थसंकल्प या ब्रीफकेसमध्ये आहे जो ब्रीफकेस घेऊन अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्यासोबत दीपक केसरकर हेही उपस्थित आहेत आणि इतरही मंत्रीगण आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। तर फोटो सेशन इथं झालं आहे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आणि त्यानंतर आता पुढे जाताना अजित पवार आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आता या ब्रीफकेसमध्ये असलेला जो अंतरिम अर्थसंकल्प
अर्थसंकल्प नेमका कसा आहे याविषयीची उत्सुकता आपल्याला लागलेली आहे आणि त्याविषयीचे प्रत्येक अपडेट, त्याचबरोबर या अर्थसंकल्पाचा फायदा नेमका कोणाला होईल, काय होईल याविषयीचे सुद्धा अपडेट आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेत राहणार आहोत. दरम्यान ताजी दृश्य विधिमंडळ परिसरातली, या ठिकाणी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्पाची जी बॅग आहे ते घेऊन जाताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या वर्षी अजित पवार हे विरोधी पक्षामध्ये होते जेव्हा अर्थसंकल्प सादर केला जात होता, पण आता ते स्वतः इथं उपमुख्यमंत्री आहेत, सत्तेत आहेत, महायुती सरकारमध्ये आहेत. त्यामुळे आता याविषयीचा जो हा अर्थसंकल्प आहे तो विशेष आहे, कारण एकतर विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार हे सध्या सत्ताधारी झाले आहेत आणि अर्थमंत्री ते झालेले आहेत राज्यामध्ये. त्यामुळे आता त्यांच्याकडून सादर केला जाणारा हा जो अर्थसंकल्प आहे त्यामधून राज्यातील जनतेला नेमकं काय मिळणार हा सवाल उपस्थित होतोय. त्याचबरोबर लोकसभेच्या निवडणुका येत्या काही दिवसात जाहीर होतील आणि त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून राज्यातील जनतेला आकर्षित करण्यासाठी, त्यांना खुश करण्यासाठी नेमक्या काय घोषणा होणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर अगदी काहीच वेळामध्ये हा अर्थसंकल्प सादर होईल आणि त्यामध्ये नेमकं काय आहे, कोणाला किती फायदा, कसा फायदा या अर्थसंकल्पातून होणार याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलेलं आहे. विधिमंडळ परिसरातली ही दृश्य आपण बघू शकतो. या ठिकाणी सर्वांनीच अजित पवारांना गराडा घातल्याचं आपण बघितलेलं आहे. त्यांच्या हातामध्ये ब्रीफ केस आहे ज्यामध्ये अर्थसंकल्प आहे आणि हा अर्थसंकल्प अगदी काहीच वेळामध्ये विधिमंडळामध्ये सादर केला जाणार आहे. त्यामुळे या ब्रीफ केस मध्ये नेमकं काय आहे, कसा आहे हा अर्थसंकल्प ते आपल्याला अगदी काहीच वेळात कळू शकेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.